जय भवानी जय शिवाजी। हे बघा मित्रांनो, आता आपण सगळेजण किल्ले रायगडावर सर्वप्रथम आलो बघा। ही आपल्या रायगडाची मागची बाजू आहे। तुम्ही या सगळ्या किल्ल्यावर मागच्या बाजूने आला आहात बघा। या किल्ल्याची समोरची बाजू म्हणजे पायी येण्याचा मार्ग त्या साईडला आहे। 2000 पायऱ्या आहेत। पायी यायचं म्हटलं ना 2 तास लागतात। ती किल्ल्याची समोरची बाजू आहे बघा। या किल्ल्याची उंचाई ना ही समुद्र सपाटीपासून 2851 फूट आहे आणि तुम्ही गाडी पार्किंग केली तिथून इथपर्यंत आहे 1350 फूट आहे बघा। हा किल्ला शिवाजी राजांनी जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकडून जिंकून घेतला 15 मे 1656 साली। 15 मे 1656 ते 1670 पर्यंत या गडाची बांधकामं चालू होती। महाराजांच्या काळात ही सगळी बांधकामे केलेली आहेत बघा। हा किल्ला बांधायला 14 वर्ष लागले। 14 वर्षामध्ये किल्ल्यावर काय काय बनलं, अशा 350 इमारती, 11 पाण्याची तलाव आणि 84 पाण्याच्या हिरोजी इंदुरकरांनी बांधल्या। या किल्ल्याचे आर्किटेक्ट हिरोजी इंदुरकर होते। त्यांनी 14 वर्षामध्ये किल्ला बांधलेला आहे आणि आज हा किल्ला तुम्हाला पूर्ण फिरायचं म्हटलं तुम्हाला सगळ्यांना 2 दिवस लागतील। एवढा मोठा किल्ला आहे, 1200 एकरचा किल्ला आहे। 1200 एकर मध्ये या किल्ल्यावर तुम्हाला 45 पॉईंट पाहायला भेटेल। हे फिरण्यासाठी गडावर 2 दिवस राहावं लागेल बघा। पण आपण अति महत्त्वाचा बाले किल्ला बाजारपेठेपर्यंत 18 पॉईंट पाऊण तासामध्ये पाहणार आहोत बघा। गडाला वरून 4 टोक आहेत। गडाच्या पूर्वेला भवानीचं मंदिर, गडाच्या पश्चिमेला हिरकणीचा बुरुज। तुम्ही सगळ्यांनी हिरकणीची स्टोरी ऐकली असेल। हिरकणी बाळासाहेब जो कडा खाली उतरली, तुम्ही आलात हाच कडा बुरुज पश्चिमे साईडला आहे। तुम्हाला मी आतून दाखवतो। तुम्ही आलात किल्ल्याची दक्षिण साईड, याला काळकाईचा काळगा असं म्हणतात आणि गडाच्या उत्तरेला किल्ल्याचं टकमक टोक आहे। तो चोरी लबाडी फितुरी करेल तर टोकावर न्यायचे, पोत्यात बांधायचे आणि खाली टाकलायचे बघा। अशी या गडाला 4 टोक आहेत। शिवाजी राजे हा किल्ला जिंकायच्या अगोदर या किल्ल्याला इतिहासामध्ये 14 नाव राजगिरी, कुणी जंबुदी, कुणी तनस, कुणी दासवाटा। शिवाजी महाराज जिंकायच्या अगोदर या गडाचं नाव रायरीचा डोंगर, हे नाव तुम्ही सगळे ऐकलं असेल। रायरीचा डोंगर, हा रायरीचा डोंगर जावळीच्या खोऱ्यामध्ये येतो। हे जावळीचं खोरं कुठून चालू होतं आणि कुठे संपतं माहिती का? तुम्ही सगळे प्रतापगड पाहिले का? रायगडाच्या या साईडला प्रतापगड म्हणजे दक्षिणला प्रतापगड आहे। 70 किलोमीटर आहे इथून। प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते रायगडाच्या उत्तरेला कोकण दिवा आहे। ते कोकण दिव्यापर्यंत खालचं जंगल पाहतो, खालची गावं, याला जावळीचं खोरं असं म्हणतात। इतिहासकारांनी याच्यावर एक म्हण रचले। ती म्हण अशी आहे की आपल्या डोक्यातली ऊस जर आपण आसवलीच्या खिशात सोडली तर शोधली तर सापडेल, पण खालच्या जावळी खोऱ्यामध्ये हाती सोडले की सापडू शकत नव्हते बघा। इतकं घनदाट जंगल होतं की दिवसा सूर्याचं किरण जमिनीवर पोहोचत नव्हतं बघा। हे जावळीचं खोरं आणि हा रायरीचा डोंगर म्हणजे हा रायगड किल्ला जिंकण्यासाठी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांकडे 3 महिने युद्ध केलं। जावळीचे चंद्रराव मोरे मराठी हे आदेशाकडे चाकरी करायचे। शिवरायांनी 3 महिने युद्ध केलं। त्या युद्धामध्ये मोऱ्यांचा भाऊ मारला गेला। चंद्रराव मोऱ्यांचा भाऊ हनुमंतराव मोरे मारला गेला। जावळीचा मोरे शिवरायांना घाबरला। त्याला वाटलं आपण ते 70 पर्यंत गडाची बांधकामं 1671 ला शिवाजीराजा गडावरती राहायला आले बघा। ही सगळी बांधकामं शिवरायांच्या काळातली कामं। ज्यावेळी किल्ला मोऱ्यांच्या अंडरमध्ये होता, मोरे या डोंगराचा उपयोग कैदी देवाला करायचा। राजाने याची राजधानीची निवड केली। महाराजांची पहिली राजधानी राजगड पुणे जिल्ह्यामध्ये येते। रायगड किल्ला महाराजांची दुसरी राजधानी बघा। तुम्ही उन्हाळ्यामध्ये हा किल्ला फिरायला आलात तर गडावरून तुम्हाला 8 किल्ले पाहायला भेटतात। प्रतापगड, राजगड, तोरणा, लिंगाणा असे 8 किल्ले गडावरून दिसतात। पुढे जाऊन दिसतंय तर मी तुम्हाला 100% दाखवणार आहे बघा। तुम्ही आता रायगडावर रोपे 96चा रोपे पूर्वीचं नाहीये। जे आपण पायऱ्या चढलो, ह्या पायऱ्या आताच्या आहेत बघा। ज्या गेटमधून किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री केली ना, इथून शिवरायांच्या काळातलं काम चालू होतं। हा दरवाजा मेणा दरवाजा, मेन दरवाजा नाहीये। मेन दरवाजा पायी येतो लागतो महादरवाजा। मेना म्हणजे पालखीचा प्रकार। तुम्हाला सगळ्यांना पालखी माहिती असेल, पालखी ओपन असायची, मेना पॅक बंद। शिवाजी महाराजांच्या राण्यांचा मेना गेट मधून बाहेर सूर्योदय सूर्याचं पाहायला जायचा, त्या गेटचं नाव मेणा दरवाजा बघा। शिवरायाने 8 राण्या होत्या। तुम्ही इतिहासामध्ये वाचत असेल, शिवरायाने 8 राण्या केली। रायगड किल्ल्यावर त्यांच्या 6 राण्या यायच्या। आपण जिथे आहोत ना, हा एवढा एका राणीचा 1 माल, असे एकाला एक लागून 6 राण्यांचे 6 माल सगळे सेम आहेत। शिवरायाने 8 राण्या होत्या किल्ल्यावर, त्यांच्या 6 राण्या राहायच्या। तर तुमच्या मनामध्ये प्रश्न असा पडला असेल की 2 राण्या राहायच्या कुठे? त्यांची पहिली पत्नी सईबाई संभाजी महाराजांची आई, त्यांना रायगड किल्ला पाहायला नाही। 1659 ला राजगडावरती वारल्या। त्यावेळी संभाजीराजे 2 वर्षाचे होते। सईबाईंच्या नशिबी रायगड किल्ला पाहणं नव्हतं। 1 राणी खाली पाचरला जिजाऊंच्या सेवेला। जिजाऊ मासिक गडावर राहत नव्हत्या। उतरत्या वयामध्ये ह्या किल्ल्यावरचं वातावरण त्यांना मानवत नव्हतं। त्यांचा वाडा पाचरलाय 9 एकरचा। तुम्ही पाहिलं नसेल जाताना पाहून जा। आणि वाड्यापासून त्यांची समाधी देखील आहे। 6 राण्या किल्ल्यावर राहायच्या। शिवाजी राजांनी 8 लग्न करण्याचं कारण काय? शिवरायांकडे सैन्य कमी होतं। मग त्यावेळची मोठमोठी घराणी गायकवाड, विचारे, मोहिते, इंगळे, निंबाळकर या घरांशी आपले सोयीर संबंध जोडले। ती लोक आपल्या सोबत येतील किंवा आपल्या विरोधात जाणार नाहीत, या हेतूने महाराजांनी 8 लग्न केली। हे महाराजांचं पॉलिटिकल राजकारण। 6 राण्या गडावर राहायच्या। जिजाऊ मासाहेबांच्या सांगण्यावरनी शिवरायांनी 8 लग्न केली होती बघा। राण्यांची नावं सईबाई, सोयराबाई, काशीबाई, बुधळाबाई, सगुणाबाई, सकवरबाई, गुणवंताबाई, लक्ष्मीबाई अशा शिवरायांनी 8 राण्या रायगडावर त्यांच्या 6 राण्या राहायच्या बघा। तुम्ही सगळ्या किल्ला फिरायला आलात, तुमच्या मनात पहिला प्रश्न असा पडला असेल, या गडावर
किल्ल्यावर मोठ्या इमारती आहेत, इमारतीवरती छत वगैरे होतं की नव्हतं, हा आपल्याला पहिला प्रश्न पडतो. याच्यावर छत होतं, सागाची लाकडं, मातीची कवलं आणि आतून पैठणी कापड होते. इंग्रजांनी अटॅक केला. कर्नल प्रोथर मेजर हॉल या ब्रिटिशांनी गडावर तोफींचा मारा केला 10 मे 1818 ला. त्यावेळी हा किल्ला उद्ध्वस्त झाला. त्यावेळी किल्ला जायला 11 दिवस लागले. 11 दिवसामध्ये गडावरचं छप्पर जळून खाक झालं. दुसरा प्रश्न असा पडतो, गड बांधायला लागणारा हा एवढा मोठा दगड कुठून आणला असेल? तुम्ही सगळे रोपे नेला, आल्यानंतर 100 बॅटरीतून दमछाक झाली. त्यावेळी रोपे नव्हता, हा दगड पायाने शक्य नव्हतं. मग काय केलं, गडावरचा दगड काढला. जिथून दगड काढले तिथे खड्डे झाले, खड्ड्यांची तलावण टाकायला पूर्वी चुना, गुळ आणि शिसं वापरले. आता आपण वाळू आणि सिमेंट वापरतो. विटेचं बांधकाम पेशव्यांच्या काळात, दगडांचं बांधकाम शिवरायांच्या काळात. 1733 मध्ये बांधकाम आहे. हे दगडाचं बांधकाम शिवाजी महाराजांच्या काळात आहे. बघा, हा एक जर राणी महाल तुम्ही पाहिलात की या 6 महालांची रचना सेम आहे. हा पहिला चौतरण आहे, हे राणींचं बैठक म्हणजे हॉल, मागचं बेड, वरती राण्यांची हवा घेण्याची खिडकी, खाली दरवाजा, इकडे राण्यांचं टॉयलेट आहे. शिवाजी महाराजांनी त्यावेळी ना गडावरती शौचालयाची व्यवस्था केली होती. आता आपलं कसं इंडियन टॉयलेट असतं, त्यावेळी दगडामध्ये इंडियन टॉयलेट आहे. तुम्ही सगळेजण पाहून या, मग पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. या आपण हे बघू, पुढे जाऊ.